नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडामोडी घडत आहेत, यांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि असं काय घडणार आहे मे महिन्यात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। चला जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करूयात। आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला दिसत आहे $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान। ही भाव पातळी 3.5 वर्षांच्या निच्चांकी स्तरावरती आहे, म्हणून जाणकारांचं मत आहे की मे महिन्यात जागतिक सोयाबीनचे बाजारभाव काही प्रमाणात सुधारू शकतात। या सुधारणेमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव जागतिक स्तरावरती मे महिन्यात $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला तर काही आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे, म्हणून याचा थेट परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार। म्हणजे जगामध्ये सोयाबीनचा भाव वाढला तर 100% देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव वाढणार आहे। दुसरीकडे मे महिन्यात सोयाबीनची विक्री 100% घटणार, कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे। जी सोयाबीनची विक्री सध्या 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे, ही विक्री आपल्याला मे महिन्यात 1 लाख क्विंटलच्याही खाली येताना दिसणार आहे। आता यामुळे होणार काय की देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा जो बाजारभाव आहे त्याला वाढीसाठी संधी मिळणार आहे। आणि यामुळे काय होणार आहे मित्रांनो की जी सध्या भाव पातळी 4200 ते 4600च्या दरम्यान आहे, याच्यामध्ये अनुकूल परिणाम निर्माण होऊन भावामध्ये 200ची तेजी आली तर आश्चर्य नाही। आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हमखास 4400 ते 4800च्या दरम्यान पोहोचणार। यामुळे देशांतर्गत बाजारात आपल्याला मे महिन्यात सोयाबीनचा भाव 100% या ठिकाणी 4800 पार होताना दिसणार आहे। पण अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मे महिन्यातच सोयाबीन विका 4600च्या भावावर 50% 4800च्या भावावर 50%।
कारण जून महिन्यात खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते, म्हणून कास्तकार बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करतात। यामुळे पुन्हा जून महिन्यात सोयाबीनचे भाव घसरण्याची शक्यता आहे, म्हणून मे महिन्यातच सोयाबीनची विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा या ठिकाणी ठरू शकतो। तर ही होती मित्रांनो अपडेट की मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।